गोल्डन ग्रुप लालबाग इथली पोरं आहेत, ही आपल्या रिसॉर्टला आलेली आहेत, मोहिते ब्रदर्स रिसॉर्टला. तर जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक. टोटल 30 पर्सन होते ते. जिमवरून लवकरच मी आलो, डायरेक्ट इकडे झालो, जिमवरून घरी गेलो नाही, रिसॉर्टवरती आलो आणि बघतोय काय चाललंय. तर इकडे आपले मामा फ्रेंच फ्राईज चालत आहेत, मम्मी इकडे अंडा फ्राय ते बनवते. हे बघा, मामा फ्रेंच फ्राईज बनवतात, एक नंबर कुक आहेत आपले, स्टाईल बघा. आणि इकडे काकी सलाड आणि आंबा कापते, कसलं उडवतात बघा. हे असं टोटल 12 किलो होते फ्रेंच फ्राईज, चिकन सुक्का, चिकन रस्सा. इकडे बिर्याणीची पण तयारी चालू होती. मम्मीनी अंडा फ्राय आणि चिकन सुक्का रेडी करून ठेवला. इकडे बघा, हा गोल्डन ग्रुपचा बॉडी बिल्डर, नवीनच जिम चालू केले त्यांनी, बोलतो मला घे व्हिडिओमध्ये. आणि यांना घेऊन चाललो आहे आता अंडा फ्राय. त्यांना सगळं स्टार्टर देऊन आलो आणि आता परत त्यांनी मला बोलवलं आहे खास फोटो काढायला. त्यांचा पूर्ण ग्रुप फोटो काढायचा आहे, त्यासाठी गेलो. गोल्डन बॉईज, गोल्डन ग्रुप, लालबाग. टोटल 30 पोरं आहेत, खतरनाक एन्जॉय करतायत. हे दोघे आलेले शेजवान चटणी घ्यायला, त्याला बोललो जास्त खाऊ नकोस, खूप त्रासदायक आहे ती गोष्ट. हा म्हणतोय याला जास्त आवडते म्हणून घेतोय ती. त्यांना पूर्ण सेटअप लावून दिला ना. आता मी चाललो आहे घरी, कारण की मी जिमवरनं डायरेक्टच रिसॉर्टला आलेलो. मस्त घरी जाऊन फ्रेश झालो आणि पहिले दूध पिऊन घेतला. कारण का रिसॉर्टवरती जेवणाचा काही ठाव ठिकाणा टाईम नसतोच कामामध्ये. आणि हा बघा भाई, डायरेक्ट सायकल घेऊनच आला रिसॉर्टला, पूर्ण रात्रभर सायकलच चालू होता तो. मग काय, जेवणाची तयारी सुरू झाली आणि इकडे मामा बनवत आहेत चिकन सुक्का. आणि तिकडे चुलीवरती, खास आपल्या चुलीवरती मम्मीनी बिर्याणी बनवायला घेतले. बिर्याणी ही आता भरपूर मार्केटमध्ये मसाले आहेत, पण आपल्या मम्मीच्या हातचे घरचे ते घरी बनवलेले जे मसाले आहेत, त्यांनी खरी आपल्या मोहिते ब्रदर्सच्या जेवणाची चव वाढते. सगळे काही मसाले आहेत ते मम्मीनी आणि आईनी घरगुती पद्धतीने बनवलेली आहे. आणि पूर्ण आपला जेवण जो आहे तो आपला चुलीवरतीच बनतो, कारण का तो चुलीवरचा जो फ्लेवर आहे जेवणाचा तो काय वेगळाच असतो. बाबा, हे काय ऐकतच नाही बाबा, नुसती शेजवान चटणीच खातायत. समजणार आहे त्यांना काय ते. या दोघांना फक्त सामान आणायलाच ठेवलेलं आहे, काय खातात का नाही काय माहीत. परत आले ते बघा, फक्त येतात ते आणि जे त्यांची मोठी पोरं आहेत त्यांनी जे सामान सांगितले ते आणून घेऊन जातात. काय खात तर काय नाही स्वतःला. चलो, मम्मीने इकडं मस्त बिर्याणी रेडी करून ठेवलेली आहे. पूर्ण रेडी झाली की कस्टमरांना आपण जेवायला देऊ. कोणतरी मस्त गाणं बोलत होतं काकण, ते ऐकायला गेलो. परत आता नवीन काहीतरी त्यांचं सुरू होतं, ते ऐकायला गेलो मी. याच्या पुढे काय असेल ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. बिर्याणी आपली मस्त रेडी झालेली आहे. मम्मीनी मस्त सजवली तिला. आणि 2 छोटी नाही, मोठीच पोरं होती ती. त्यांना बिर्याणी कशी झाली. नंतर मग यांना पूर्ण इकडे बिर्याणीचा टोप जो आहे तो इथेच गार्डनमध्ये आणून दिला.
आता यांचं मेन बड्डे सेलिब्रेशन चालू झालं आहे. सेलिब्रेशन करून झाला तरी पण नंतर पूर्ण वेळ ते बसून राहिलेले. जोपर्यंत कस्टमर जागे आहेत तोपर्यंत आम्हाला पण थांबावं लागलं. तर असं बघता बघता 4 वाजले. 4 म्हणजे माझी फर्स्ट शिफ्टला जायची वेळ येई, पण आज संडे आहे तर जातो झोपायला. रात्री खूपच उशीर झालेला झोपायला, त्यामुळे सकाळी जरा लेटच उठलो. कस्टमरचा नाश्ता वगैरे झालेला पूर्ण आणि गाडी काढली आणि चाललो आता रिसॉर्टवरती. पप्पांचा फोन आलेला, हे लवकर रिसॉर्टला, त्यामुळे निघालो रिसॉर्टला जायला. जय शिवराय. सकाळी उठून चहा पण नाही घेतला, पहिल्या किचनमध्ये आलो, चहा झाला आहे का बघतो आणि नाश्ता असेल तर नाश्ता पण करून घेतो. इकडे बघतोय तर मामांनी फ्रेंच फ्राईज, अरे किती फ्रेंच फ्राईज खात आहेत रे. पूलमध्ये इथे मस्त कस्टमर खेळत होते व्हॉलीबॉल. आणि आजचा भाकरीचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे मम्मी आणि काकीनी. टोटल 90 भाकरी टाकायचे आहेत आज. त्यासाठी त्या खूपच दमलेल्या आणि त्यांना एनर्जी यावी म्हणून मी त्यांना कोल्ड्रिंक दिल्या. दुपारच्या जेवणाला मस्त चिकन सुक्का रस्सा होता. पूर्ण टोटल 7.5 किलो चिकन होतं. पूर्ण चिकन सगळं संपलं आणि शेवटी आम्हाला पण जेवायला काय उरलेलं नाही आहे. जेवण झालं त्यानंतर मग कस्टमर निघाले. हे कस्टमर जरा लवकरच निघाले, बस पण त्यांची निघालेलीच. फोटो काढले सर्वांनी आणि चांगले रिव्ह्यूज दिले. त्यांना जेवण खूप आवडलेलं आहे आपलं. त्यांना सांगितलं गोल्डन ग्रुप लालबाग, तुम्ही नक्कीच परत एकदा विजिट द्या मोहिते ब्रदर्स रिसॉर्टला. तुम्हाला व तुमच्या फॅमिलीसोबत पण यायचं असेल तर नक्कीच परत एकदा मला कॉन्टॅक्ट करा. मोहिते ब्रदर्स रिसॉर्ट, विजिट अगेन. 5 वाजता सगळे कस्टमर गेले, त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. आणि कस्टमर गेले म्हणजे असं नाही की कामं संपली, त्यानंतर खरी कामं कामाला सुरुवात होते. तर घेतली कामाला सुरुवात सगळे साफसफाईला. एक बरं आहे की या गरमीमध्ये आपलं इकडे वातावरण भारी असतं. रिसॉर्टला एकदम थंड वातावरण असतं, त्यामुळे काहीच वाटत नाही कामाला. काम करायला सुरुवात केली, सगळी साफसफाई केली आणि निघालो आता घरी. चॅनलचं नाव आहे पतू मोहिते. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. थँक्यू.